सो आमचे कोल्हे साहेब आणि आमच्या कोल्हे साहेबांचं काम आणि त्यांनी दिलेली जी योजना आहे ना ती फार अतियोग्य आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी. मतदान देते कुठल्या राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी फुटली ना तुमची. फुटली तरी मी अमोल कोल्हेला देणार. कोण सक्षम उमेदवार वाटतं? कोल्हे दादाच वाटतात. कोल्हे होतात ना, मलाही मराठी एवढं नाही येत, पण त्यांचं जे ध्येय आहे आणि लोकांसाठी जे जनतेसाठी जे त्यांचं मनाचे विचार किंवा काय असेल ते त्याच्यानुसार मला असं वाटतं की ते योग्य आहेत. आता ते योग्य पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही. पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट इंटरेस्टच नाही. काय तुम्हाला नाही, बिलकुल नाही आम्हाला. बिलकुल पॉलिटिक्स मध्ये आढळराव आहेत. सक्षम उमेदवार कोण वाटतो? दोन्ही पण सक्षम आहेत तसं पाहायला गेलं तर तोडीचे आहेत म्हणजे. बर आमचा चावे आढळरावला. आढळरावला. बर का आढळरावला? आता आमचा प्रश्न येतो नाही म्हणजे की तो मतदान नाही पहिलं दोघांचं पहिलं. सक्षम उमेदवार कोण वाटतो? एका बाजूला अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव आहेत. अमोल कोल्हे. तुमचं काय मत आहे? अमोल कोल्हे. बर चला, पहिलं मतदान कोणाच्या पारड्यात? आमचं तर इकडं बीजेपी. काय सगळे सारखेच आहेत त्यांनी. बर एकाच माळ्याची म्हणे त्यांचं ते बघत आहेत, आमचं आम्हाला बघायचं. बर आमच्या गावात आतापर्यंत घड्याळालाच मत देत होते, पण ह्या वर्षी तुतारीला मत 75% 15 वर्ष त्यांनी खासदारकी केली आढळराव पाटलांनी. आज त्याला संसदेतलं सर्व माहिती आहे. त्याने अमोल कोल्हे नेहमीच नटराज म्हणून काम करतो. त्यात त्या राजकारणात एवढं हे त्याचं हे नाही, आढळराव येणार. शिरूर लोकसभेचा एक महत्त्वाचा तालुका जुन्नर तालुका आणि या जुन्नर शहरामध्ये सध्या मी आलेलो आहे. पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. आपण बघतो जुन्नर बसस्थानक या ठिकाणी आहे. लोकांची थोडीशी धावपळ आहे की बाबा पाऊस थोड्या वेळात येईल. वादळाला सुरुवात झाली. राजकीय वादळ वारा चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढत आहे. आपण बघतोय की ह्या भागात ज्या ग्रामीण भागातली लोक आहेत त्यांचं हे झाड जे आहे ना बसायचं एक ठिकाण आहे. बाबा कुठले तुम्ही? बाबा कुठले? आम्ही आलमेचे आलमेचे. हा आलमी गाव. आता बघताय तुम्ही वातावरण पावसाचं झालेलं आहे बा. राजकीय वातावरण पण तसंच झालेलं आहे म्हणायचं. काय आता कोणाच्या एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला कोल्हे साहेब आहेत. कोल्हे साहेब आहेत पण बर कोल्हे साहेब खरोखर माणूस आहे. बर हो. आता महायुतीच्या एका बाजूला सर्व आमदार आहेत, मग ह्यांचा मेळ बसेल का आता? अहो मी बस बसू नाही तर नाही बसू. आमचे कोल्हे साहेब आणि आमच्या कोल्हे साहेबांचं काम आणि त्यांनी दिलेली जी योजना आहे ना ती फार अतियोग्य आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी. बर तेव्हा आम्हाला असं वाटतं का कोल्हे साहेबांच आम्ही निवडून आणायचं असं आमची इच्छा आहे. बर बर. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं तुमचं गाव कुठलं? आमचं गाव बळलालवाडी. याच तालुक्यात आहे? हो, याच तालुक्यात. काय कोल्हे साहेबांच्या बाजूने काय एवढं? आम्ही कोल्हे साहेबांनी तशी कामं केलेली आमची. बर हा 5 वर्षात त्यांचा उल्लेख आहे. शरदराव पवारांचं त्यांनी आमच्या इकडे बहुतेक कामे केलेली आहेत. त्यांचे कार्य शुभनीय आहे, चांगलं आहे. तालुक्यात काय होय तुमच्या परिस्थिती? तालुक्यात चांगली परिस्थिती होय का? हो, त्यांचं नावच निघाले. तालुक्यात परिस्थिती म्हणजे अशी साहेब माहिती का आम्ही शेतकरी लोक आहेत. आमच्यासाठी खरोखर हाडाने झटणारे आमचे कार्यकर्ते कोण तर शरदरावजी पवार आणि त्यांचे कंदे हे समर्थक म्हणजे आपले कोण कोल्हे साहेब. आणि या कोल्हे साहेबांनी आम्हाला जे सांगितले ते अति योग्य सांगितले. त्याप्रमाणे आम्हाला त्यांचा विश्वास आहे, त्यांचा सुद्धा आम्हाला विश्वास आहे. कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये जवानीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं काम केलेलं आहे आणि आम्ही त्या शिवजन्मभूमीतलेच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारे आम्ही माणसे आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार ही आमची इच्छा आहे. बाबा गाव कुठलं तुमचं? बळलालवाडी. बर हीच तालुका आहे का? बघता आता लोकसभा आली, एका बाजूला कोल्हे साहेब आहेत, एका बाजूला आढळराव पाटील आहेत. कुणाच्या बाजूने लोकचा कौल आता कुणाच्या बाजूने? आता कसं सांगते ते आता कसे कोणत्याही असं नाही की आपल्याला तर नेमकं कसं सांगते स्पष्ट. पण आता तुमचं मत सांगा. आपलं मत तर मत आहे, पण ते सगळ्या जगाचं काय आहे त्यांनी. असू द्या. तुम्हाला काय वाटतं सांगा? चला. नाही आपल्याला वाटतं ते योग्य आहे, ते योग्य चाललंय हेच खरे. बर चला असू द्या. चला असू द्या. तुमचं कुठलं गाव आहे? गाव कुठलं आहे सांगा की. बर किती किलोमीटर आहे? तरी 13 किलोमीटर. बर आता बघताय खासदारकी आली, एका बाजूला आढळराव आहेत, एका बाजूला अमोल कोल्हे आहेत. कुणाच्या बाजूने लोकांचा कल जास्त वाटतोय? अमोल कोल्हे. बर बर चालते चला असू द्या. त्यांचं मतदान नाही आलं आणि राहू द्या. असू द्या. तुमचं कुठलं गाव आहे? शिरवली. ह्याच तालुक्यात आहे? याच तालुक्यात. कोणाच्या बाजूने पारडे जड वाटतंय? अमोल कोल्हे का आढळराव पाटील? अमोल कोल्हे. बर का बरं एवढा लोकांना ओढ आहे या बाजू? तो गरीबच आहे एकावर. बर त्याच्यामुळं गरीबाचा काय आहे? बर तुमचं काय? बरं असू द्या. तुम्ही कुठले?
बाबा थांबा तुम्ही जरा थांबा, कॅमेरे चालू आहे. कुठलं गाव आहे? बल्लावाडी बर, सगळी एकाच गावातले आहेत का काय इथे? आलं गाडी लागणार गाडी लागणार आहे. काय विषय काय मनात चालू होता? एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला अमोल कोल्हे आहेत. काय सगळे सारखेच आहेत बर एकाच माळ्याचे म्हणे त्यांचं ते बघत आहेत आमचं आम्हाला बघाय बर काय ते सगळे सारखेच आहेत म्हणते ती, बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, का त्यांच्या बरोबर आलेत म्हणून? नाही हो, आम्ही आलिमेचे. बर बर बर. काय म्हणजे आढळराव पाटलांकडे कौल जास्त वाटतोय का कोल्हेंकडे? काय वाटतं तुम्हाला? कोल्ह्यांचाच वाटतंय आम्हाला. कोल्ह्यांचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मी राष्ट्रवादीला पद झाल्यापासून मी राष्ट्रवादीलाच मतदान देते. कुठल्या राष्ट्रवादी? तर राष्ट्रवादी फुटली ना तुमची. फुटली तरी मी अमोल कोल्ह्याला देणार. अमोल कोल्हे. तुम्हाला काय वाटतं? आम्ही बल्लरवाडीचे हा हा. आम्ही अमोल कोल्हेलाच मतदान करतो. का बरं, मालिका आहेत म्हणून का? नाही नाही का? नाही तसं काय नाही, पण आम्ही अमोल कोल्हेलाच मतदान. बर बर बर. चला बाबा, लोकसभा आली की तेच तेच सांगितलं त्यांनी, तेच काय त्यांनी सांगितलं? आता नाही काय सांगितलं अमोल कोल्हे. बर, अमोल कोल्हे ते म्हणतात म्हणून? नाही ना, असं नाही, आपल्या मनाने सांगतो ना. बर, आपल्या मनाने. आलं का मतदानाला? नाव आलं का? आले ना. किती मतदान करतात? पहिलं मतदान कोणाच्या पारड्यात? आमचं तरी इकडं बीजेपी. बीजेपी. शिवसेना. शिवसेना. आढळराव पाटील. आढळ इकडं आढळ आहे. आढळराव. तुम्हाला काय? आढळराव. चला, आढळराव पाटलांचं पण या ठिकाणी कौल यायला लागला. या इकडे. तुम्ही इथले नाही दिसत. संपली का ड्युटीवर आलते का? नाही, ड्युटीवरती चालले आता ड्युटीवर. बर बर. कुठून आले तुम्ही? मी हिवरे पठारच आहे. हिवरे पठार म्हणजे आज जुन्नरच. बर बर. तुम्ही ड्युटीवर असल्यामुळे तुम्हाला काय विचारत नाही. चला. तुमचं कुठलं गाव? हा, उदापूर तालुका जुन्नर. बर. काय गावात काय चालू आहे तुमच्या? एका बाजूला तुतारे, एका बाजूला घड्याळ आहे. आमच्या गावात आतापर्यंत घड्याळालाच मत देत होते, हा. पण ह्या वर्षी तुतारीला मत 75% भेटेल. बर बर. का बरं असं? अमोल कोल्हे साहेब आमच्या उदापूर नारंगाव गावचे बर. आणि आढळरावला आम्ही 15 वर्ष मतदान केलेली आहेत ती. हा, त्याच्यामुळं नारंगावचे अमोल कोल्हे असल्यामुळे आम्हाला दादालाच मत आमचं आहे. अमोल. बर, चला. थोडासा पाऊस येतो म्हणून थोडं लवकर उठून. मावशी नमस्ते. कुठलं गाव तुमचं? आमचं धालेवाडीचं. बर. लोकसभा आली मावशी. एका बाजूला आता अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव पाटील आहेत. काय गावात चालू आहे तुमच्या? जनतेचा कौल कोणत्या बाजूने वाटतोय? आम्हाला यांना विचार. नाही, त्यांना विचारून करायचं का आता मतदान? बरं, आधी त्यांना विचारतो. काय 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 वाटतंय? कुणाचं पारडं जड वाटतंय? जनतेचा कौल कोणाच्या बाजूने? कोल्हे साहेबांचे. कोल्हे साहेबांनी. का बरं कोल्हे साहेब? आहे आता काय त्यांचं कार्य असं. बर. तुमचं आलं का? मतदान आलं का? हो आलं. काय वाटतं आता युती म्हणून कोण सक्षम उमेदवार वाटतं? कोल्हे दादाच वाटतात. कोल्हे दादा वाटतं. हो, काय काय कोल्हे दादाच का? म्हणजे त्यांचं जे काम आणि बोलतात ना, मलाही मराठी एवढं नाही आहे, पण त्यांचं जे ध्येय आहे आणि लोकांसाठी जे जनतेसाठी जे त्यांचं मनाचे विचार किंवा काय असेल ते, त्याच्यानुसार मला असं वाटतं की ते योग्य आहेत. आता ते योग्य आहे म्हणतात. आता बोला तुम्ही. कोल्हे दादाच. कारण की ते आमच्या इकडे ते येऊन जातात, सगळे काम व्यवस्थित होतात त्यांच्यामुळे. बर असं. कोल्हे साहेबांकडे ओढ आहे. चला, तुमचं कुठलं गाव? आम्ही इथंच नाही तिकडचं. कुठलं तालुका आहे? आपले मनसरचे. मंचर. मग ह्याच लोकसभेमध्ये येतोय की? बोला बिंदास. कौल कुणाच्या बाजूने? कोल्हेच. बर. का बरं कोल्हे का? जरा माणूस वाढते जरा बरं म्हणून ना, म्हणून माणूस बरं वाटतंय म्हणून कोल्हे साहेब. चला बाबा. लोकसभा आली की? आम्हाला नाही. चल, हे परत आले तिथे. चल. कोणतं गाव कोणतं? हा, तालुका कोणता आहे? आंबेगाव. एक युती म्हणून काय वाटतं? कोण सक्षम उमेदवार वाटतोय? आता एका बाजूला आढळराव आहेत, एका बाजूला अमोल कोल्हे आहेत. मला तर एवढं नाही माहिती. मी दबाव वाटतो का? नाही. मग काय? असं काय नाही. नाही सांगता येत का? नाही. बरं, चला. असं करवंदे. हा, करवंदे करवंदी. केवढ्याला आहे? 10 रुपये. महाग आहे की? कुठलं गाव आहे? मोरोशी. तालुका कुठला आहे? मुरबाड. मुरबाड. मग त्या भागात आलं ना? ह्या लोकसभेत नाही तुम्ही? नाही. बरं, असू द्या. चला. आलं का तुमचं मतदान? आलं का? हक्क नाही. बरं, चला ठीक. हक्क नसला तरी लोकांच्या मनात काय चालू आहे? घरी चर्चा काय होती तुमच्या? एका बाजूला आढळराव पाटील आहेत, एका बाजूला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही. पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट इंटरेस्टच नाही. काय तुम्हाला? नाही, बिलकुल नाही आम्हाला. बिलकुल पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही. चला, आतमध्ये जाऊ आपण. आपल्याकडे पर्याय नाही आता, कारण पाऊस येतोय. ही गाडी लागली, या गाडीमध्ये जाऊ. थोडंसं वेगळं करू. गाडी कोणती आहे बघ?
नारायणगावला जाते गाडी. या थोडं या गाडीत चढू आपण. बाबा नमस्ते. लोकसभा आली बाबा, लोकसभा आली. एका बाजूला अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव पाटील आहेत. लोकांचा कौल कोणाच्या बाजूने वाटतोय? आमचा तर आढळरावला. आढळरावला. बरं, का आढळरावला? आता आमचा प्रश्न येतो, नाही म्हणजे विकास कामे असतील किंवा काय? मतदान करायचं आग त्याला आहे. बर, आपण बाकी आम्ही लोकांच्या मनातलं घेतो, जनतेचा कौल. बरं ठीक आहे, आढळराव चला असू द्या. तुमचं काय मत आहे? आढळरावचे आमचा मुलगाच कामाला आहे तिथं. बरं असू द्या चला. युती म्हणून काय वाटतं? एका बाजूला अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव आहेत. सक्षम उमेदवार कोण वाटतो? दोन्ही पण सक्षम आहेत तसं पाहायला गेलं तर. तोडीचे आहेत म्हणजे. बर, काय होईल सांगता येत नाही. सांगता येत नाही. चला, काय वाटतं म्हणजे तुम्हाला? अमोल कोल्हे का आढळराव पाटील? अमोल कोल्हे. तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे. बरं, अमोल कोल्हे. डायरेक्ट विचारतो, गाडी जाईल परत तुमची. अमोल कोल्हे का आढळराव पाटील? आढळराव. तुम्ही सांगा. आढळराव. चला असू द्या. बाबा काय वाटतंय? अमोल कोल्हे का आढळराव? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. चला, इथं बाळ आहे छोटस, इथं नको विचार. तुमचं आलं का मतदान? नाव आलं? हो, हा, किती मतदान आहे? पहिलं. दोघांचं पहिलं. बहिणी बहिणीत काय तुम्ही? अरे वा. मी काय म्हणतो, सक्षम उमेदवार कोण वाटतो? एका बाजूला अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव आहेत. अमोल कोल्हे. तुमचं काय मत आहे? अमोल कोल्हे. बरं चला. बाबा प्रश्न माहिती आहे आता? 15 वर्ष त्यांनी खासदारकी केली आढळराव पाटलांनी. आज त्याला संसदेतलं सर्व माहिती आहे. आणि राजकारण बी चांगलं. अमोल कोल्हेपेक्षा जरा चांगलं. अमोल कोल्हे नेहमीच नटराज म्हणून काम करतो. त्यात त्या राजकारणात एवढं हे त्याचं हे नाही. आढळरावच येणार. ज्यावेळेला आला तर सुरू मतदारसंघात आढळरावच येणार. चला, आढळराव पाटलांकडे या बाजूला कौल आहे. चला आता आपण खाली उतरू. गाडी चालू झालं तर आपल्याला नारायणगाव पर्यंत जावं लागेल. या खाली या. आपण बघतोय नारायणगावच्या या बसस्थानकावर आपण काही प्रतिक्रिया घेत आहोत. मावशी, गाव कुठलं? गाव कुठलं तुमचं? गाव कुठलं? बर, आपण आता लोकसभेचा आढावा घेतोय. एका बाजूला अमोल कोल्हे आहेत तर एका बाजूला आढळराव पाटील आहेत. सक्षम उमेदवार कोण वाटतो? आम्हाला नाही कळत बाबा एवढा. तुम्हाला काय? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आजी, लोकसभा आली माहितीये का? नाही मला निवडणूक. बरं असू द्या, वय जास्त आहे नाही विचारत. या इकडे. आलं का मतदानाचा हक्क? आला का? नाही आला का? बरं, कार्ड निघालं नाही. तुमचा आला का? नाही. काय सांगाल? एका बाजूला अमोल कोल्हे आहेत, एका बाजूला आढळराव आहेत. सक्षम उमेदवार कोण वाटतो? सक्षम उमेदवार तर अमोल कोल्हे तर नाही वाटत. आता काय सांगू तरी मी तर एक सांगा ना कुठे. आढारेच वाटतं. बरं चला असं द्या. पाऊस येतोय. बाबा गाव कुठलं? गाव कुठलं? गाव आमचं इथंच आहे. बर, एका बाजूला अमोल कोल्हे आहेत तर दुसऱ्या बाजूला आढळराव आहेत. सक्षम उमेदवार कोण वाटतो? नाही आम्हाला नाही सांगता येणार. आता मतदान काय जेव्हा होईल तेव्हा. नाही, सक्षम उमेदवार कोण म्हणतो? नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. असू द्या. या इकडं. थोडा पावसाचा व्यत्यय होऊ शकतोय म्हणून हा जो व्हिडिओ आहे ना थोडा इथंच थांबवतोय. त्याचं कारण तुम्ही पाठीमागं बघा, खूप मोठा असा हा काळा गडद असा आभाळ झालेला आहे आणि पावसाने कुठंतरी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हा व्हिडिओ इथंच थांबवतो. मी सध्या जुन्नर या बसस्थानकावर आलेलो होतो. बऱ्यापैकी कौल या ठिकाणी सुद्धा अमोल कोल्हे यांच्याच बाजूनी आहे असं सांगता येईल. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, जुन्नर, जिल्हा पुणे.